आपण दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतो 26 जानेवारीला। कोणी स्टुडंट मधून सांगू शकेल का मला 26 जानेवारीलाच का आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो? मराठीतून आपण त्याला प्रजासत्ताक दिन म्हणतो, हिंदी मधून गणतंत्र दिन और इंग्लिश में क्या बोलते हैं, रिपब्लिक डे। पण ह्याच दिवशी का हा दिवस का निवडला असेल 26 जानेवारीच का? कोणी सांगू शकेल का? हात वर करा ज्याला कोणाला येत असेल ते। स्टँड अप। नो। आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं होतं? 15 ऑगस्ट। 15 ऑगस्टला। 26 जानेवारी का? कारण की ह्या दिवशी पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान, त्यांनी लाहोर अधिवेशनामध्ये 1930 ला लाहोर अधिवेशन झालं होतं। तो दिवस होता 26 जानेवारी 1930। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस खूप मेहनत घेतली। 26 नोव्हेंबर 1949 ला ती घटना भारताला सुपूर्द केली आणि भारताने ती स्वीकारली सुद्धा 26 नोव्हेंबर 1949 ला। पण लाहोर अधिवेशनाचा दिवस ज्या दिवशी पूर्ण स्वातंत्र्याची मागणी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती। इंग्रज आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य देऊ इच्छित नव्हते, पण त्यावेळेचे जे नेते होते, जे लढले, त्यांनी काय केलं होतं? लाहोर अधिवेशनामध्ये मागणी केली होती की आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे भारताला। म्हणून त्या दिवसाची आठवण म्हणून 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो, म्हणजे रिपब्लिक डे, म्हणजे लोकशाही। म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व आहे। 26 जानेवारी 1950 पासून आपण रिपब्लिक डे साजरा करतो। त्याला आज 71 वर्ष झालेत। 71 वर्ष हे एवढं बोलून मी माझं भाषण संपवते। थँक्यू।